सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. काल आपण जीमेल आय डी कसा ओपन करायचा हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. आज मी त्याच ईमेल आय डीवरनं आपलं यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं हे सांगितलं आहे. तर चला सुरू करू. काल आपण हे जीमेल आय डी ओपन करायला बघितलं होतं. आता आपण आता या स्क्रीनमध्ये जाऊया आपल्या होम टॅबमध्ये आणि तिथून होम टॅबमध्ये गेल्यावर आपल्याला आपलं यूट्यूब अकाउंट ओपन करायचं आहे. काल आपण जीमेल आय डी हा जो जीमेल आय डी आहे आपला ओपन केला होता. हा बघा, हा जीमेल आय डी आपण काल ओपन केला होता आणि ह्या जीमेल आय डीवर आता आपल्याला दुसरं अकाउंट ओपन करायचं आहे. तर परत एकदा ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे आणि इथे यूट्यूब ओपन करायचं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर आपलं ज्या अकाउंटवर आपल्याला ज्या ईमेल आय डीवरनं अकाउंट बनवायचं आहे ती ईमेल आय डी ओपन करायची आहे. आता आपण कालची 56 वाली ईमेल आय डीवरनं आपण अकाउंट ओपन करणार आहोत. तर इथे बघा, इथे ह्या जिथे गोल आकार दिला आहे गोल तिथे टॅप करायचं आहे आणि इथे पिंकवाला आर दिसत आहे ना, जिथे आपलं नेम दिसत आहे, नेम ऋतुजा पेडणेकर, तिथे टॅप करायचं आहे. ठीक आहे, तिथे टॅप केल्यानंतर इथे विचारलं आहे हाऊ यू ऑल ॲपियर. आता इथे आपला फोटो लावायला सांगतायत. आता इथे आपला फोटो जो पण असेल तो फोटो आपण इथे लावूया. आता मी हा फोटो लावते, तर हा फोटो मी इथे लावते. ठीक आहे, सेव्ह करायचं आहे. सेव्ह हॅज प्रोफाईल पिक्चर. ठीक आहे, सेव्ह केल्यानंतर इथे तुमचं जे काही नाव असेल, म्हणजे तुमच्या चॅनलचं नाव किंवा तुमचं नाव चालू शकतं. आता इथे चॅनलचं नेम मी काय सांगते, क्वीन किचन क्वीन. सपोज तुमचं किचनचं आहे तर किचन क्वीन असं जरा एकदम हाय क्वालिटीचं नाव ठेवा, जेणेकरून लोकांच्या लक्षात राहील असं नाव ठेवायचं असतं. इथे सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर इथे तुमचं हँडल दिसेल. ॲक्च्युली हे हँडल आहे, ते हँडल दिसेल, ते सेव्ह करा. त्याच्यानंतर इथे जे क्रिएट चॅनल म्हणून दिलं आहे तिथे चॅनल तुम्हाला क्रिएट करायचं आहे. हे बघा, इथे चॅनल दिलं आहे, तिथे तुम्हाला चॅनल क्रिएट करायचं आहे. आता मी ते क्रिएट चॅनलवर क्लिक केलं आहे. आता दिस इज नेम कांट यूज फॉर यूट्यूब चॅनल, ट्राय अगेन विथ. हे चॅनल ऑलरेडी कोणाचं तरी आहे, किचन क्वीन. तर आपण काय टाकूया, एक सिम्पल स्वतःच्या नावाने पण हे करू शकता, जे आहे ते ऋतू डायमंड लिहा. एक मिनिट, डायमंड स्टार असं आपण याचं नाव ठेवूया, आपल्या चॅनलचं नाव ठेवूया. ठीक आहे, इथे सेव्ह करूया. सेव्ह केल्यावर इथे क्रिएट चॅनल आपण क्लिक केलं की आपलं इथे चॅनल तयार झालं. हे बघा, आता इथे यूवर क्लिक करायचं आहे. यूवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला चॅनल तयार झाल्याचं दिसतं. आता एवढ्यात आपल्याला चॅनल तयार केल्या व्हिडिओ टाकायचे नसतात, तर इथे एडिट चॅनल करायचं. एडिट चॅनल केल्यावर इथे जो थंबनेल आहे तुमचा बॅनर तुम्ही तयार करा. तुमच्या ज्या रिलेटेड चॅनल असेल त्याच्यावर तुम्हाला इथे बॅनर तयार करायचा आहे. आता इथे बॅनर इथे जर तुम्हाला फोटो लावायचा आहे बॅनरचा, तर इथे जो कॅमेरा आहे त्याच्यावर क्लिक करायचं, चूज फ्रॉम युअर फोटो. आता इथे मी इथे माझा फोटो लावते, बघूया ॲडजस्ट होतो आहे का. तर इथे छोटासा असल्यामुळे ॲडजस्ट होत नाही आहे. तर छोटासा एक फोटो इथे तुम्ही लावून द्यायचा आहे, जो की तुमच्याकडे असेल तो. ठीक आहे, जो पण असेल तो तुमच्याकडे इथे लावून द्यायचा आहे. तर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही इथे छोटंसं लावू शकता, किंवा मी इकडे असं लावते. हे छोटंसं माझ्या पद्धतीने मी हे बॅनर इथे लावते. हे बघा, पण हे तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. आता हे बॅनर तुम्ही कट करू शकता.
तिथे तुम्ही व्यवस्थित एखादा फोटो बिटो ॲडजस्ट करू शकता. इथे यूट्यूब फक्त बॅनरचं नाव असेल यूट्यूब चेंज करू शकता तुम्ही. इथे कॅमेरावर क्लिक केलं ना की तुम्हाला इथे चेंजेस येतात यूट्यूब. ठीक आहे, चालेल. एवढं झालं. आता इथे डिस्क्रिप्शन काय आहे, डिस्क्रिप्शन ज्याच्या रिगार्डेड तुमचं चॅनल आहे त्या रिगार्डेड तुम्हाला इथे टाकायचं आहे. काय डिस्क्रिप्शन टाकणार? हॅलो, हे माझं मी ऋतुजा पेडणेकर, माझं किचनचं चॅनल आहे. तर माझ्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हे तिथे लिहायचं. माझ्या व्हिडिओतून तुम्हाला काय काय शिकायला मिळणार, म्हणजे ह्या व्हिडिओतून तुम्हाला काय काय शिकायला मिळणार हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि आपले व्हिडिओ कधी अपलोड होणार हे पण तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर इथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लिहू शकता तुमचा जीमेल आय डी टाकायचा आहे. परत तुमचं स्पॉन्सरशिप हे असं टाकायचं आहे. तर जे आहे, ठीक आहे, इन्क्वायरी लिहायची आहे. आता इथे डिस्क्रिप्शन झालं आपलं लिहून. तर आता इथे प्रायव्हसी करायची आहे. प्रायव्हसी ऑन कधी पण करा, कारण तुम्हाला तुम्ही ज्यांना सबस्क्राईब केलं आहे किंवा ते सगळे तुम्हाला इथे सबस्क्रिप्शनमध्ये दिसतील. त्याच्यामुळे ते जरा तुम्ही ऑफ करा. असं चालू केलात, ऑफ केलात तर तुमचं सबस्क्रिप्शन पूर्ण दिसेल. आता एवढं सगळं टाकलं, एडिट चॅनल वगैरे, किचन्स, परत तुमचं URL आहे. तो URL तुम्ही तुमचा ID असेल तो तिथे डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. आणि हे थोडं ऑनच ठेवायचं आहे. त्याच्यामुळे तुमचे जे काही सबस्क्रिप्शन केलेलं असेल कोणाला सबस्क्राईब, ते तुमचे दिसणार नाही. तुम्ही इथे सेफ राहाल. ठीक आहे. आता इथून लगेच बाहेर यायचं आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये आल्यावर तुम्हाला इथे क्रोमो ब्राउझरमध्ये यायचं आहे. क्रोमो ब्राउझरमध्ये आल्यावर इथे तुमचं स्टुडिओ ओपन होतं. म्हणजे मी ऑलरेडी ओपन केलं होतं. तुम्ही काय करणार, studio.youtube.com इथे वरती टाकायचं आहे. तुम्हाला न्यू टाकते, न्यू टॅब, studio.youtube.com असं आलं आहे. ठीक आहे. आता हे आलं ना तुम्हाला, studio.youtube.com असं आपण टाईप केल्यावर आपलं जे काही ओपन असतं ते येतो आपण यूट्यूब चॅनलवर. ते कंटिन्यू स्टुडिओ केलं ना, कंटिन्यू स्टुडिओ केल्यावर आपण आपल्या डेस्कटॉप डॅशबोर्डमध्ये आपण डायरेक्ट आपल्याला घेऊन जातात यूट्यूब. आता जिथे आपलं ऑलरेडी एक चॅनल आहे ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन, ते ओपन झालं आहे. आता इथून मला इथे स्विच अकाउंट करायचं आहे. इथे गोल आकार आहे बघा, तिथे क्लिक करायचं. तिथे तुम्हाला स्विच अकाउंट असं ऑप्शन दिसेल, स्विच अकाउंट, तिथे तुम्हाला यायचं आहे आणि डायमंड स्टार ह्या चॅनलला ओपन करायचं आहे. मग आपलं डॅशबोर्ड ओपन होतं. ठीक आहे. आता आपलं डॅशबोर्ड ओपन झालं आहे. डॅशबोर्ड ओपन झालं आहे. तिथले कंटिन्यू टू स्टुडिओ. ठीक आहे, कंटिन्यू टू स्टुडिओमध्ये आलो आपण. आणि आता थोडं डाउनलोड होतं आहे, हे बघा, कंटिन्यू. आता आपण ह्या स्टुडिओला आलो. आता इथे बरीच माहिती तुम्हाला इथे भरायची असते. ठीक आहे. इथे लिहिलं आहे स्टुडिओ. आता हे आहे जे आयकॉन आहे, हे डॅशबोर्डचं आहे, दाखवते. हे आयकॉन आहे डॅशबोर्डचं आहे. हे आहे ते कंटेंटचं आहे. कंटेंट तुमचे टॉपिक्स जे व्हिडिओ असतात ते आहे. हे आहे चॅनल. हे आहे आयकॉन ॲनालिटिक्स, म्हणजे तुमचं ॲनालिटिक यूट्यूब सांगत असतं दररोज, ते आहे. त्याच्यानंतर चौथा आयकॉन आहे तुमचं हे कम्युनिटी, म्हणजे ज्यांनी तुम्हाला मेसेज केले आहेत ते मेसेज थ्रू तुम्हाला सांगत असतात आम्हाला असे व्हिडिओ दाखवा, तुमचे व्हिडिओ छान आहे, ते तुम्हाला ह्या टॅबमध्ये दिसायला मिळतील. ठीक आहे, एवढं झालं. आता हे जे ऑप्शन आहे याच्या कम्युनिटीच्या खाली जे ऑप्शन आहे ना, हे वालं, ते आहे सबटायटल. तुम्ही ड्राफ्ट वगैरे सबटायटल व्हिडिओला देऊ शकता. आता इथे मी एक पण माझा व्हिडिओ अपलोड नाही की चॅनलला, कारण तुम्हाला दाखवण्यासाठी चॅनल ओपन केलं आहे. ठीक आहे, मी हे डिलीट करणार, ते नो इश्यू. पण ऑलरेडी माझं ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन हे चॅनल आहे. आता हे जे आहे ते कॉपीराईट. तुम्ही एखाद्याची कॉपी केली असेल किंवा काय केलं असेल, गाणं घेतलं असेल, तर तुम्हाला ह्या या ऑप्शनमध्ये, या आयकॉनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात तुम्हाला कोणत्या प्रकारची कॉपीराईट लागलेली आहे ते. ठीक आहे, एवढं झालं, तुमचं लक्षात आलं. आणि हे जे आहे ते म्हणजे तुम्ही जे काही यूट्यूबमधनं कमवता किंवा तुमचं वॉच टाईम, तुमचे सबस्क्रायबर, या तुम्हाला आयकॉनमध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर
अर्नच्या खाली आहे ते म्हणजे कस्टमायझेशन. आता तुम्हाला इथे सांगते कस्टमायझेशन हे आहे. आपल्या यूट्यूब चॅनल हे जेव्हा मॉनिटायझेशनच्या वेळी देतो त्यावेळी तुम्हाला कस्टमायझेशन करणं फार गरजेचं असतं. इथे तुमचा बॅनर, इथे तुम्हाला तुम्ही जेव्हा एखादा बॅनर तुम्ही तयार करता त्यावेळी इथून तुम्हाला डॅशबोर्डमधनं ytstudio.com यायचं आहे. डॅशबोर्डमध्ये आलं तर YT स्टुडिओ आपल्या गुगलवरूनच आपल्याला इथे अपलोड करावा लागतो. आपण जे आता ओपन केलं आहे YT स्टुडिओ त्याच्यातूनच डायरेक्ट यूट्यूबमधनं बॅनर अपलोड करायचा नाही. तर हे अशा पद्धतीने इथं तुम्हाला बॅनर लावायचा आहे. आता हा बॅनर कुठे लावायचा इथे चेंज केला आहे. तुम्हाला जर चेंज करायचा आहे तर आपला इथे बॅनर ऑलरेडी तयार झालेला आहे. ठीक आहे. इथे आपला प्रोफाईल आहे. इथे पिक्चर्स म्हणजे आपला प्रोफाईल लावायचा. इथे आपलं नेम हे बघा इथे नेम दिला आहे. इथे तुम्ही तुमचं डायमंड स्टार म्हणून यूट्यूबचं हे जे आहे ना ते यूट्यूबचं ते नाव इथे तुम्ही टाकलेलं आहे. ठीक आहे. आणि हे जर तुमचं URL आहे हा जो हँडल आहे ना तो तुम्ही इथे एका वहीवर वगैरे लिहून ठेवायचा आहे. हँडल तो तुम्ही चेंज तर करू शकता पण ऑलरेडी यूट्यूबने जो हँडल दिला आहे तो तुम्हाला एका वहीत लिहून ठेवायचा असतो. म्हणजे हँडल नाही सॉरी URL असतो ना. कदाचित आपला चॅनल हॅक होतो त्यावेळी यूट्यूब आपल्याकडनं हा URL मागत असतो. हा URL तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवा. तो पुन्हा पुन्हा भेटत नाही. आता इथे डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. तुमचं जे बेस रिलेटेड चॅनल आहे त्या बेस रिलेटेड चॅनलचं डिस्क्रिप्शन इथे तुम्हाला टाकायचं आहे. हँडलच्या खाली लिहायचं आहे. आता इथे ॲड लँग्वेज. आता तुमची लँग्वेज काय आहे. तुमची लँग्वेज आता सपोज मराठी आहे. इथे ओरिजिनल मराठी. इथे ओरिजिनल लँग्वेज काय आहे तर ॲड लँग्वेजच्या इथे क्लिक केल्यावर इथे मराठी हे ऑप्शन तुम्हाला खूप सारे लँग्वेज दिसायला मिळतील. हिंदी, मराठी जे काही लँग्वेज आहे ते लँग्वेज तुम्हाला इथे दिसतील. मग इथे माझी लँग्वेज इथे मराठी आहे तर मी इथे मराठी सिलेक्ट करणार आणि इथे पण मराठी सिलेक्ट करणार. तुम्हाला जी सिलेक्ट करायची हिंदी, गुजराती तुम्ही कुठलीही लँग्वेज तुमच्या बेस्ट लँग्वेज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता इथून आपण बाहेर येऊया. ओके. आता आपण आलो अर्न बटनवर. अर्न बटन म्हणजे जिथे आपले तुमचे हे बघा इथे तुम्हाला तुमचं वॉच मॉनिटाईज झालं 1000 सबस्क्रायबर 4000 तासाचा वॉच टाईम तुम्हाला इथे पाहिजे असतो. तर आता हे जे आहे कस्टमायझेशन तुम्हाला मी आता सांगितलं आहे कस्टमायझेशन कसं करायचं चॅनलला. परत इथे लिंक तुम्ही इथे लिंक म्हणून हे ऑप्शन आहे. तिथे तुम्ही तुमचा इन्स्टा ID फॉलो असं लिहायचं. लिंकच्या इथे लिहायचं फॉलो तुमचं फेसबुक अकाउंट जे काही आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. इथे झालं आणि तुमचं हँडल लिहायचं डिस्क्रिप्शन लिहायचं हे सगळं झालं. ठीक आहे. आता इथे कॉन्टॅक्ट इन्फो लिहिला आहे. आता कॉन्टॅक्ट इन्फो म्हणजे काय जो तुम्ही ईमेल ID नवीन तयार केला आहे तो इथे लिहायचा आहे. तुम्ही ज्या अकाउंटवर यूट्यूब चॅनल ओपन केला आहे ते अकाउंट इथे लिहायचं नाही. दुसरा ईमेल ID इथे तुमचा जो काही ईमेल ID आहे दुसरा तो इथे टाकायचा आहे. आलं लक्षात. दुसरा ईमेल ID इथे टाकायचा आहे. आता इथे जे आहे तुमचा लोगोच सांगतो आहे. इथे सेटिंगच्या बाजूला हे बघा इथे तुम्हाला व्हिडिओ वॉटरमार्क तुमच्या एखादा व्हिडिओ कॉपी पेस्ट होऊ नये म्हणून तुम्हाला वॉटरमार्क द्या म्हणून सांगतात. मग इथे वॉटरमार्क द्यायचा. इथे जो काही तुमचा लोगो वगैरे असेल तो लोगो इथे अपलोड करायचा. आता मी माझा फोटो लावते. आता इथे माझा मी फोटो लावणार. ठीक आहे. आता तो फोटो माझा लॉंगर आहे. 1 MB पेक्षा लहान फोटो हवा आहे. ठीक आहे. मग इथे मी छोटासा एखादा बॅनर वगैरे असेल तर तो मी लावते अशा पद्धतीत. तर इथे नाही आहे माझा 1 MBचा पेक. तुमचा जो काही लोगो असेल तुमच्या चॅनलचा लोगो तुमचे व्हिडिओ कॉपी होऊ नये यासाठी. आता हे सगळं झालं. यूट्यूब चॅनलच्या सेटिंग्स झाल्या. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सगळ्यात लास्ट इथे म्युझिकच्या इथे सगळ्यात लास्ट तुम्हाला म्युझिक जे कॉपीराईट म्युझिक नाही आहे अशा म्युझिक तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. यूट्यूब देतो जेणेकरून आपल्या चॅनलला कुठच्याही प्रकारचा स्ट्राईक कुठच्याही प्रकारचे क्लेम्स लागू नये. आता हे एक म्युझिक वाजून दाखवलं. अशा पद्धतीचे इथे म्युझिक असतात. हे बघा हे म्युझिक तुम्हाला इथे मिळतील. अजूनही म्युझिक आहे. हे बघा इथे
100च्या वरती म्युझिक असतात. तुम्हाला साऊंड इफेक्ट हवा, साऊंड इफेक्ट तो पण असतो इथे. मुलं रडण्याचा की मुलं हसण्याचा जो साऊंड इफेक्ट आहे तो पण इथे असतो. हे बघा, किड प्लेईंग, फॅक्टरी बॅकग्राऊंड, ट्रक ड्रायव्हिंग. जे तुम्ही ब्लॉगिंगचे चॅनल सुरू करणार, ब्लॉगिंगचं असेल तर तुम्हाला इथे मिळून जाईल. हे बघा, इथे जे सगळे तुम्हाला म्युझिक इथे नॉन कॉपीराईट मिळून जाईल. अशा पद्धतीत हे यूट्यूब चॅनल आपण इथे सगळी माहिती इन डिटेल भरायची आहे. त्याच्यानंतर सेटिंगमध्ये यायचं. ते सेटिंग म्हणून चक्रासारखं ऑप्शन असतं, तिथे क्लिक करायचं. क्लिक केल्यावर तुम्हाला चॅनल तुमचा रेसिडेंट्स बेसिक इन्फो चॅनल तुमचा कोणत्या देशात आहे तो लिहायचा. इंडिया, ऑस्ट्रेलिया. आता आपण मराठी आहोत म्हटल्यावर हिंदी लोक असतील किंवा मराठी असतील तर त्यांनी इंडिया सिलेक्ट करायचं. इथे मी इंडिया सिलेक्ट केलं. इथे कीवर्ड्स टाकायचे आहे. तुमचा चॅनल ज्या रिलेटेड आहे, उदाहरणार्थ तुमचा किचन बेस आहे, तुमचा टेक्नॉलॉजी बेस आहे, तुमचा फॅशन बेस आहे, तर त्यात सपोज फॅशनचा माझा चॅनल आहे तर फॅशनचे जे काही मोठे मोठे क्रिएटर असतात त्यांची नावं या कॉलममध्ये टाकायची आहेत. कळलं का? ह्या कॉलममध्ये मोठ्या मोठ्या क्रिएटरची नावं टाकायची आहेत. मग काय होतं, आपला व्हिडिओ त्यांच्या व्हिडिओच्या खाली येतो. आता इथे ॲडव्हान्स सेटिंगमधून आहे. ॲडव्हान्स सेटिंग ऑडियन्स. इथे ऑडियन्ससाठी आहे ॲडव्हान्स सेटिंग. डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल हॅज मेड फॉर किड. तुमचा जर चॅनल हा लहान मुलासाठी असेल तर येस करायचं, लहान मुलासाठी नसेल तर नो करायचं. आणि इथे जर तुम्ही पैसे कमवून जर तुमचे व्ह्यूज घेत असाल तर गुगल ॲड अकाउंट लिंक अकाउंट करायचं. तर असल्या धंद्यात पडायचं नाही, गुगल ॲड करायचं नाही, कारण रिजेक्ट होते चॅनल रिजेक्ट होतं. त्याच्यामुळे मग मॉनिटायझेशन मिळत नाही. आपल्या मेहनतीने आपण काम करायचं, ठीक आहे. इथे ऑटोमॅटिक कॅप्शन, डोंट शो पर्सनॅलिटी इन वर्ड्स. म्हणजे काय माहिती आहे की तुम्हाला जर एखादी फेक आयडीवाले घाणेरडी कमेंट करत असतील तर इथे टिक करायचं, ठीक आहे. ॲटोमॅटिक डबिंग, ह्याला काय नाही करायचं. ॲडव्हर्टाइजमेंट तुमचे तर ह्याला पण काही करायचं नाही. क्लिप्स आहेत, अलो व्ह्युअर्स क्लिप माय कंटेन असं त्याला क्लिक करायचं. जे ऑलरेडी क्लिक आहे ते क्लिक राहू द्यायचं. आणि बाकी झालं एवढं चॅनल. आणि इथे सेव्ह करायचं. ओके, हे मेन तुम्हाला मैत्रिणींनो मी सगळे सेटिंग इथे सांगितलेलं आहे. माझा व्हिडिओ तर तुम्हाला नक्की आवडला असेल. तर आपण मागच्या वेळी चॅनल जीमेल आय डी तो तयार केला होता. त्या जीमेल आय डीवरनं हे सगळे आपण सेटिंग केले आहे. हे एवढे सगळे सेटिंग तयार केले. चॅनलला नाव दिलं, डायमंड स्टार वगैरे ते सगळं दिलं. आणि आपला चॅनल आता क्रिएट झाला. आता हे सगळं झाल्यावर आपल्याला बाहेर यायचं आहे. चॅनलमध्ये यायचं आहे. आपल्या चॅनलमध्ये यायचं आहे. आता मी इथे माझ्या ॲप्लिकेशनवर आली. इथे माझ्या चॅनलवर येते. इथे मी माझ्या चॅनलवर आली. हां, हे बघा, आता इथे आपल्या लोगोला क्लिक करायचं आहे. डायमंड स्टार, ठीक आहे. डायमंड स्टार क्लिक केलं. आता हे आपलं चॅनल अशा पद्धतीत दिसेल. आता इथे जे आपली माहिती भरली आहे, इथे डिस्क्रिप्शन तुम्ही तुमचा किचनचा असेल, तुमचा फॅशनचा असेल, परत अजून तुमचा ब्लॉगिंगचा चॅनल असेल किंवा अदर असेल, तर कॉमेडीचा असेल, तर तुम्ही ह्या डिस्क्रिप्शन इथे भरायचं आहे. यूट्यूबला समजेल की आपला न्यूज कोणत्या प्रकारचा आहे, ठीक आहे. एवढं सगळं झालं. आता आपल्याला इथे परत लोगोकडे यायचं आहे. आणि इथे हे बघा, हे प्लस आयकॉन आहे. या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही जर तुमचे व्हिडिओ बनवत असाल, शॉप पण करायचं. व्हिडिओ तुमचे असे हे बनवत असाल, असे फॅशनचे असतील किंवा काय असतील असं, तर तुम्ही या इथून नेक्स्ट करून अशा पद्धतीत नेक्स्ट करायचं. आणि इथे तुमच्या टायटल नेम द्यायचं, जे काही तुमचं टायटल असेल. हाऊ क्रिएट बॅग, ठीक आहे. जे काही नाव असेल ते द्यायचं. आणि इथे पब्लिक करायचं. विजिबिलिटी जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता हे सगळं करायचं, ठीक आहे. इथे नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केलं इथे नाव द्यायचं, जे काही तुमचं हाऊ क्रिएट बॅग असं म्हणजे जे काही नाव आहे ते नाव द्यायचं. इथे पब्लिक करायचं नाही, अनलिस्टमध्ये ठेवायचा. अनलिस्टमध्ये ठेवल्यावर सिलेक्ट ऑडियन्स करायचं. सांगितल्याप्रमाणे तुमचा चॅनल जर
मोठ्या माणसाचा आहे तर नो, आणि जर लहान मुलांचा आहे तर येस करायचं. तर माझं चॅनल नो करते इथे, आणि इथे लोकेशन टाकायचं. तुमचं लोकेशन जे आहे इंडिया टाकायचं. इंडिया टाकल्यावर ॲड टू प्लेलिस्ट, जी तुम्ही प्लेलिस्ट तयार करणार, बॅग, हँडमेड बॅग, ब्लाऊज, ड्रेस असे प्लेलिस्ट असतात, ते प्लेलिस्ट तयार करायचे. आणि दुसरं म्हणजे कमेंट्स ऑन ठेवायचे, नेहमी बेसिक ठेवायचे असतात. आणि ते टॅग वगैरे जे काही टॅग असतील, आता हे टॅग अल्टरनेट कंटेंट नो करायचं. आणि ॲड टॅग करायचं. ॲड टॅग केल्यावर ॲड टॅग, आता हे टॅग कुठे मिळणार, तर बॅग तुम्हाला गुगल अकाउंटवर नॉन कॉपीराईट टॅग असं तुम्हाला ऑप्शन आपण टाईप करायचे, आणि ते टॅग आपल्याला मिळून जातील. आणि हे तुम्हाला टॅग तुम्ही स्वतः तयार करायचे आहे. तुम्ही आता सर्च करताना कशा पद्धतीत सर्च करता हे तुम्हाला माहितीच असेल. ती सर्च तुम्हाला ते वर्ड्स इथे टाकायचे आहेत, असे जे काही तुमचे सर्च आहे ते असे टाकायचे आहेत, ठीक आहे. आणि जास्त 15च्या वर पण टॅग टाकू नका, ठीक आहे. आता हे झालं. आता इथे अपलोड करायचं आहे. आता इथे मी अपलोड केला, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा, हे आता आपला अपलोड होत आहे. आता इथे आपला अपलोड होत आहे. आता जो तुमचा असेल तो स्वतः एडिट करा. आता एडिट कसं करायचं, काय करायचं, आपला व्हिडिओ असणारच आहे. हे बघा, हाऊ क्रिएट बॅक प्रोसेसिंग विल बिगिन शॉर्टली. आता हे कसं तुम्हाला अपलोड करताय, मी तुम्हाला इथे शिकवलंच आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आधी चॅनलला, कारण नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत असतात. सबस्क्राईब करा चॅनलला, आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. पण हे बघा, आता 3 मिनटं लेफ्ट आहे. आता चेकिंग होणार की तुमचा व्हिडिओ कॉपीराईट आहे की कॉपीराईट नाही. तर जर कॉपीराईट असेल तर कॉपीराईट येईल, आणि जर कॉपीराईट नसेल तर ती तुम्हाला HD नो कॉपीराईट असं येतं, ठीक आहे. नन येतं न. तर अशा पद्धतीत आपल्या इथे यूट्यूब चॅनल मी क्रिएट कसा करायचा हे अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, ठीक आहे. व्हिडिओ आज आपण यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं हे मी सविस्तर सांगितलेलं आहे. तर पूर्ण माहिती व्यवस्थित बघा, कुठेही स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला काहीही त्याचा उपयोग होणार नाही. पूर्ण व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की द्या, आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.